नमस्कार, जय श्रीराम मित्रांनो. माझ्या मागे बघत असाल एक सुंदर असा नजारा तुम्हाला दिसत असेल. वाईमध्ये नव्याने उदयास आलेलं असं पर्यटनाचं स्थळ म्हणजे धूम डॅम आणि इंस्टाग्रामचं असलेलं एकदम फेमस असं ठिकाण धूम डॅम. वाईच्या कुशीत बसलेला हा बॅकवॉटर आणि त्यावर सुंदर असे नजारे. तर सिनेमॅटिक शॉट आपण नक्की बघूया. चला. कधीकधी शांतता ही सर्वात मोठी गोष्ट असते. ना आवाज ना गोंधळ, फक्त मनाशी संवाद. आणि अशाच एका शांत ठिकाणी आज आपण आलोय. वाईजवळचं धूम धरण, एक हिडन जेम. डोंगराच्या कुशीत विसावलेलं, निसर्गाने प्रेमाने जपलेलं हे धूम धरण म्हणजे फक्त पाण्याचं ठिकाण नाही, हे आहे मनाला स्पर्श करणारा एक अनुभव. इथलं प्रत्येक दृष्ट जणू एखाद्या चित्रकाराने रंगवलेलं आणि आपण त्या चित्रात हरवलेले. या पाण्यात काहीतरी वेगळं आहे. थंडावा फक्त शरीराला नाही तर मनालाही स्पर्श करतो. कधी धावतो आपण आयुष्यात, पण अशा ठिकाणी आल्यावर कळतं की थांबणंही तितकंच महत्वाचं आहे. त्या पाण्यात चालणाऱ्या छोट्या बोटीसारखं आपलंही आयुष्य असतं. कधी शांत, कधी लाटाने हलणार. पण दिशा जर योग्य असेल तर प्रत्येक प्रवास हा सुंदर होतो. हे आकाश, हे ढग आणि हा निसर्ग सगळं काही सांगतोय. आणि आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तर तो असाच छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. शांत पाण्याच्या लहरीमध्ये मन माझं हरवून गेलं. डोंगराच्या त्या सावलीत जीवनाचं खरं रूप दिसलं. ना हवं काही जास्त आता, ना कोणती धावपळ, फक्त हा क्षण, हा निसर्ग आणि मनातली शांत हलचल. जर कधी मन थकलं असेल तर एकदा नक्की या. धूम धरण तुम्हाला स्वतःशी भेट घडवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर ठिकाणांसाठी विनोद वडला नक्की सबस्क्राईब करा.
आशा करतो महाराष्ट्रातील हे पेग्विन लेक वाईच्या कुशीतलं धूम डॅम तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्राच्या पर्यटनाला खरंच चालना देण्यासाठी हे जास्तीत जास्त शेअर करा. आपला महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र खूप सुंदर ठिकाण आहे. लडाखला जायची गरज नाही. आपले पेग्विन गरिबाची लेक इकडेच आणि सध्या इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणाला नक्कीच भेट देण्यासारखं आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळचा टाईम चूज करा. मला थोडा वेळेचं माझं चुकलं त्यामुळे मी दुपारीच पोचलो आहे पण ठीक आहे इट्स ओके. खूप छान शॉर्ट्स वगैरे मिळाले. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटू अशाच एखाद्या पर्यटनस्थळी. तोपर्यंत माझा जय शिवराय.